जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। महाराष्ट्र एनजीओ समिती राज्यव्यापी अधिवेशन नेहरू कला क्रीडा सभागृह, नेहरू स्टेडियम, स्वारगेट बस स्टँड जवळ पुणे येथे दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत संपन्न होतं। अधिवेशनात कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पद्मश्री पोपटराव पवार, अध्यक्ष आदर्श ग्राम योजना महाराष्ट्र राज्य, सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय श्री अजितराव पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत, मराठी भाषा व उद्योग मंत्री यांचे सहप्रमुख मार्गदर्शक सन्माननीय प्रमुख राज्य कार्यकारिणी पदाधिकारी यांचे सह माननीय युवराज येडुरे प्रमुख मार्गदर्शक तथा अध्यक्ष महाराष्ट्र एनजीओ समिती याचे प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे। या सर्व महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त संख्येने संस्था प्रमुखांनी उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर DM आखाडे, तालुका अध्यक्ष महाराष्ट्र एनजीओ समिती धुळे यांच्या मार्फत करण्यात आला। सत्यमुख प्रतिनिधी डॉक्टर DM आखाडे, जिल्हा धुळे। आज सरकार व जनतेमधला दुवा जर बघायला गेला तर आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्यांचे संस्था प्रतिनिधी आहेत, ते सर्व या सरकारमधला आणि जनतेमधला दुवा आहे। हे सामाजिक काम करत असताना किंवा सरकारच्या योजना, सरकारची धोरणं लोकांपर्यंत जनजागृती करण्याचं काम या सामाजिक संस्था करत असतात। पण या संस्था विना मानधन हे काम करत असतात। माझी सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या एनजीओना एकत्र येऊन आम्ही पुणे या ठिकाणी राज्यव्यापी अधिवेशन घेत आहोत। या अधिवेशनाचा उद्देशच एक आहे की आम्हाला एक हक्काचं व्यासपीठ मिळायला पाहिजे आणि हे हक्काचं व्यासपीठ काय आहे तर आमच्या हक्काचं एनजीओ महामंडळ बनवणं। हे एनजीओ महामंडळ काय काम करणार आहे तर सरकारच्या मदतीला आम्ही आहोत। आम्ही एनजीओ म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आम्ही सरकारला देखील चॅलेंज करू शकतो आणि कोणत्याही गोष्टीला चॅलेंज करू शकतो आणि या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडू शकतो। ही एनजीओची ताकद आहे। माझं सरकारला विनंती आहे की हे राज्यव्यापी अधिवेशन आम्ही जे घेणार आहोत हे महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्न संपवण्यासाठी आणि शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून पारदर्शकपणे काम कसं करता येईल हा आमचा मेन हेतू आहे। माझा एक विनंती आहे की येणाऱ्या अधिवेशनानंतर हक्काचं असं महामंडळ बनल्यानंतर की शासन प्रणालीनुसार त्या नियमावलीप्रमाणे ज्या पद्धतीने शासनाच्या प्रणालीमध्ये जर सामाजिक संस्था काम करायला लागली तर आपल्या सामाजिक क्षेत्रात जे काही उपक्रम असतील, ज्या काही योजना असतील त्या कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकतात आणि हे काम महाराष्ट्रातल्या सर्व एनजीओ करू शकतात हा मला विश्वास आहे। आणि सरकारला देखील माहिती आहे की एनजीओ काय करू शकते, त्याची ताकद काय आहे। जर एकत्र आल्यानंतर त्याची ताकद सरकारला कळेल। पण मला माहिती आहे हे सरकार सकारात्मक आहे। सरकार आम्हाला नक्की या अधिवेशनासाठी सहकार्य करेल, हे महामंडळ बांधण्यासाठी आम्हाला सहकार्य करेल आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जितक्या सामाजिक समस्या, प्रश्न हे महाराष्ट्रात निर्माण आहेत ते सोडवण्यासाठी सरकारने आमच्यासारख्या सामाजिक संस्थेचा सल्ला किंवा त्यांना आपल्यामध्ये सामील करून आम्हाला एक हक्काचं असं महामंडळ तयार करून आपल्या प्रणालीमध्ये घ्यावं हे एक आम्ही विनंती करतोय। आणि या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व एनजीओना एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पुणे या ठिकाणी मंगळवारी 19 ऑगस्ट 2025 रोजी गणेश कला क्रीडा या सभागृहामध्ये हा राज्यव्यापी अधिवेशनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे, तुमच्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे आणि या संदर्भात महाराष्ट्रातील असणारे प्रश्न आपण सोडवण्यासाठी ठराव करणार आहोत आणि सरकारला जागा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये किती प्रकारच्या समस्या आता सध्या गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि ही वेळ पुन्हा येणार नाही। त्याच्यासाठी सर्व एनजीओना माझं सांगणं आहे की राज्य अधिवेशनासाठी प्रत्येकाने आपल्या प्रतिनिधीला घेऊन, आपल्या एनजीओना बरोबर घेऊन त्या ठिकाणी यावं अशी सर्वांना मी विनंती करतो आणि तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।